गुड मॉर्निंग सर्वांना. साऊ बघा कशी खेळतीये, म्हणजे तिला मी खाली सोडलं की लगेच पळायला लागती. आणि मला पण खूप जास्त कंटाळा आला होता, खूप कणकण येत होती सकाळी. पण साऊसाठी उठून आवरायला लागले होते आणि साऊला खाली सोडलं नाही तर साऊ बघा कशी. साऊ आता इतकी जास्त फिरती घरामध्ये, काही दिसलं की लगेच ओढायला लागती. आणि आता बघा इथं पोहे बनवायला गेली आहे, पोह्याचा पुडा ओढतीये. तुम्ही बघू शकता कशी खेळते पोह्याच्या पुड्यासोबत. इथे बघू शकता भांडे वगैरे आवरून घेतले सकाळी, कारण की रात्री राहिले होते. कारण रात्री मी आमच्या व्यवसायासाठी व्हिडिओ ॲड रेकॉर्ड करत होते. इथं मटकी निसून घेतली आहे, चांगली निवडून घेतली आहे. इकडे साऊला पाणी गरम केलं, इकडं दूध गरम केलं आणि जे मला स्वयंपाकाला भांडे लागते ते वरती काढून घेतले. भांडे घासले. साऊला मी झोपी लावली होती औषधं वगैरे देऊन, पण भांडे घासूपर्यंतच साऊ उठून गेली. बघू शकता. ये बघा साऊ उठली आणि उठली का लगेच रडायला लागते. तुला वाटतं आई कुठं गेली, आई कुठं गेली. हा काय ग लाडूबाई, लाडूबाई. इथे मी मटकी टाकली आहे शिजण्यासाठी. आणि इकडं साऊला मी नाचणी बनवली होती. त्यानंतर पोहे बनवण्यासाठी इथं कांदा बारीक कापून घेतला, मिरच्या, कढीपत्ता, तेल टाकले. तेलामध्ये इथं मोहरी टाकली आहे, कढीपत्ता आणि कांदा मस्त परतून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघू शकता इथं परतून. त्यानंतर मी साऊला खाऊ घातली नाचणी. बघा साऊ कशी खाते. थोडंसंच खाल्लं होतं साऊने, तिला भूक नव्हती वाटतं, तिने पूर्ण खाल्लंच नाही. त्यानंतर इथं मी परत कांदा परतून घेतलेला होता, त्यामध्ये मी हळद ॲड केली. हळद टाकल्यानंतर पोहे ॲड करून मस्त परतून घेतले. आणि इथं तुम्ही बघू शकता आपले पोहे तयार आहेत, मस्तपैकी झालेत बघा. त्यानंतर मी पोहे खाल्ले, नाश्ता केला. खूप जास्त भूक लागली होती, कारण की चहा बनवायला पण वेळ नव्हता. आणि परत साऊला भरवायला घेतलं, तर साऊने खाल्लं. नंतर तिने मस्तपैकी खाल्लं, कारण की तेव्हा तिला भूक लागली होती. आणि तिला खाऊ घातल्यानंतर तिला मस्त आंघोळ घालून घेतली. आंघोळ घातल्यानंतर तिला झोपी लावली. झोपी लावल्यानंतर स्वयंपाक बनवायला घातला पटकन. मटकी शिजलेली होती, पण मसाला काढायचा बाकी होता. आधी मी पीठ मळून पोळ्या बनवून घेतल्या आणि पोळ्या बनवल्या, कपडे वगैरे वाळत टाकले. तोपर्यंत साऊ उठल्यानंतर तिला घेतला. आधी तिला दूध वगैरे पाजलं आणि त्यानंतर मी मसाला काढून मटकी बनवली. तोपर्यंत साऊ खेळत होती मग. आणि सगळं आवरल्यानंतर साऊला मी खेळवलं बऱ्याच वेळ साऊ खेळली. आणि मग मी भांडे घासायला घेतले. आधी मी साऊला खेळवत होते, तेव्हा साऊ खेळतच होती, म्हणजे साऊला बघूनच मी जेवण केलं. जेवण केल्यानंतर भांडे राहिलेले होते, साऊ खेळत होती. मग म्हटलं तोपर्यंत भांडे तरी पटकन घासून घेऊ, कारण की भांडे नंतर राहून जातात. सगळं आवरतं पण भांडे राहून जातात, त्यामुळे मी आधी भांडे घासायला घेतले. आज साऊच्या बाबांचा बड्डे होता, पण ते गोड काही खाती नाही, त्यामुळं आम्ही केक वगैरे काही कापला नव्हता त्यांनी. म्हणजे मग त्यांना कोथिंबीरच्या तिखट भाकरी आवडतात, म्हणून मी भांडे वगैरे घासून पटकन कोथिंबीर आणलेली होती ती निवडायला घेतली. कोथिंबीर निवडून घेतली, बघू शकता तुम्ही इथं. मिस्टरांसाठी कोथिंबीरच्या भाकरी बनवायच्या आहे. त्यांना कोथिंबीरची भाकरी खूप जास्त आवडते आणि त्यांचा आज बर्थडे पण आहे, त्यामुळे मी इथं कोथिंबीर निवडायला घेतलेली आहे, बघू शकता.
कोथिंबीर निवडून घेतली. त्यानंतर मी इथं कांदा कापायला घेतला. कांदा कापून घेतला. कांदा कापल्यानंतर कोथिंबीर घेतली, मस्त बारीक कापून घेतली कोथिंबीर. आणि कोथिंबीर मी कापल्यानंतर कोथिंबीर म्हणजे पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याला खूप जास्त माती असते. मी कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. बघू शकता इथं बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर मी इथं 4-5 मिरच्या आणि इथं बघू शकता तुम्ही लसूण घेतला. आणि हा लसूण आणि मिरच्या मी बारीक करून घेतल्या होत्या मिक्सरमध्ये. त्यानंतर इथं मी बाजरीचं पीठ घेतलं. कापलेला कांदा टाकणार आहे, बघू शकता तुम्ही पिठामध्ये. त्यानंतर इथे ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर इथं टाकणार आहे. थोडं 2-3 चमचे पाणी. कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे आणि यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे. बघू शकता. हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण जो मी काढला होता तो मी इथं बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ पूर्ण. पूर्ण एकजीव करून घेतलेले सगळं. कांदा कोथिंबीर मस्त मळून घेतलेले पीठ, बघू शकता. तिखट भाकरी मस्तपैकी तयार आहे, बघू शकता. मी इथं साऊसाठी ॲपल प्युरी बनवायला घेतली आहे. इथं मी ॲपलचे साल्ट काढून घेतले आहेत पूर्ण आणि काढून तुकडे केलेत बारीक बारीक आणि ते चाळणीवरती ठेवले वाफेसाठी.